नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा, सबस्क्राईब करून, लाईक करून, कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही. आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कोणती ऊर्जा, कोणत्या संधी, कोणते महत्त्वाचे संदेश घेऊन येत आहे. करिअर असो, आर्थिक स्थिती असो, प्रेमसंबंध, कुटुंब, आरोग्य आणि या महिन्यासाठी विश्वाचा तुमच्यासाठी सल्ला काय असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर ही एक जनरल रीडिंग कलेक्टिव्ह आहे. यामध्ये सांगितलेली गोष्ट प्रत्येकाशी तंतोतंत जुळेल असेच नाही. जे जुळेल तेच घ्या, बाकी सोडून द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण बघूयात ऑगस्ट महिना तुमच्या राशीसाठी काय घेऊन आले आहे. सिंह राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण पाहूया तुमची ऑगस्ट महिन्याची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहेत ते आपण एकदा नजर मारून बघूयात. तर सिंह राशी, तुमच्यासाठी ऑगस्ट महिना अत्यंत सकारात्मक दिसतोय, प्रगतिकारक आणि नव्या उत्साहाचा असणार आहे. या काळात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळेल. भूतकाळात अपूर्ण राहिलेली कामं आता पूर्ण होतील आणि तुमच्या मनात एकाच वेळी अनेक नवीन कल्पना जन्माला येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणाला नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ एकदम उत्तम ठरणार. कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. या महिन्यात आर्थिक बाबतीत झाले तर प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होताना दिसत आहेत, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची खूप शक्यता आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत तर हा महिना अत्यंत आनंदाचा आणि सुसंवादाचा असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत जुने मतभेद संपून एकमेकांमध्ये प्रेम आणि जवळीक वाढेल. समाजात किंवा मित्रपरिवार तुमचे स्थान असं मजबूतच राहील. लोक तुमच्या सल्ल्याचा महत्त्व देतील सल्ल्याला. प्रेम संबंधांमध्ये तर अधिक गोडवा येईल. विवाहाचे योग जुळून येतील काही लोकांसाठी. आरोग्याच्या बाबतीत पण हा महिना उत्तम राहील. शरीरात एक वेगळीच ऊर्जा आणि स्फूर्ती जाणवेल. केवळ अतिउत्साहाच्या भरात कोणत्याही गडबडीत निर्णय घेऊ नका. सर्वांना सोबत घेऊनच चालल्यास हा महिना तुमच्यासाठी यशाची शिखरे गाठणारा ठरणार आहे. सिंह राशी, तुमच्यासाठी आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपण बघूया करिअर, व्यवसाय आणि शिक्षणाच्या दृष्टीने कमालीचे सकारात्मक आणि संतुलित वातावरण पाहायला मिळते. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्गत शक्ती, आत्मसंयम आणि निष्पापतेचा प्रभाव सर्वाधिक असणार आहे, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानांचा सामना अत्यंत धैर्याने करणार. नोकरी आणि व्यावसायिक प्रगती कार्यामध्ये क्षेत्रात तुमच्या कामाचे योग्य मूल्यमापन होईल. भूतकाळात तुम्ही केलेले प्रामाणिक कष्टांचे आणि मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला या महिन्यात नक्कीच मिळेल. जे नोकरी करताय त्यांना कार्यालयातील राजकारणापासून मुक्ती मिळेल. तुमच्या कामाची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. जर तुमचे काही व्यावसायिक वाद किंवा सरकारी परवाना अडकले असतील तर ते निर्णय तुमच्या बाजूनेच लागतील. व्यवसायामध्ये भागीदारी करताना किंवा नवीन करार करताना पूर्णपणे पारदर्शकता ठेवा, कारण या महिन्यात कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या घेतलेले निर्णय प्रचंड यश देऊन जातील. नवीन संधी आणि शिक्षण, नवीन नोकरीच्या शोधात असाल, व्यवसाय विस्तार करू इच्छिणाऱ्यांना व्यक्तींना अत्यंत चांगले आणि अधिकृत संधी चालून येतील स्वतःहून. या संधी स्वीकारताना तुमचा आत्मविश्वास वाढणार. विद्यार्थी लोकांसाठी तर हा काळ फायदेशीरच दिसतोय. विशेषतः जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत, कोणी कायद्याचे शिक्षण घेते किंवा व्यवस्थापन, मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाचे अचूक फळ मिळेल. अभ्यासातील लक्ष विचलित न होता एकाग्रता वाढेल. कोणत्याही घाईगडबडीशिवाय संयमाने आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जातील. तुमची आर्थिक स्थिती तर संमिश्र राहतील, परंतु नियंत्रणात राहणारी असेल. या काळात तुम्हाला एकाच वेळी पैशाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि दुसरीकडेच भावनिक समजूतदारपणा दाखवून योग्य निर्णय घ्यावे लागतील. उत्पन्न आणि खर्च महिन्यात तुमचे उत्पन्न स्थिर राहील. नवीन मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुमच्या आर्थिक यशावर किंवा पैशांवर इतरांची वाईट नजर देखील असू शकते.
कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात स्वतःचे आर्थिक हित जपण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागेल आणि स्वतःची बाजू खंबीरपणे मांडावी लागेल. खर्चाच्या बाबतीत काही अचानक मोठे खर्च समोर येण्याची शक्यता आहे. या काळात कोणालाही मोठे कर्ज देणे किंवा कोणाच्या सांगण्यावरून घाईत पैसे गुंतवणे टाळावे, कारण तुमचे पैसे अडकल्याची शक्यता खूप जास्त आहे अडकण्याची. बचत आणि आर्थिक निर्णय पैशांचे नियोजन करताना या महिन्यात तुम्हाला बुद्धीसोबत तुमच्या अंतर्मनाचा इंट्युशन वापर करावा लागेल. आर्थिक निर्णय घेताना अजिबात घाईगडबड करू नका. शांत डोक्याने आणि संयमाने विचार केल्यास तुम्हाला बचतीचे उत्तम मार्ग सापडतील. कौटुंबिक गरजा आणि जवळच्या व्यक्तीच्या मदतीसाठी काही खर्च होऊ शकतो तुमचा या महिन्यात, जो तुम्हाला आनंदाने करावा लागेल. गुंतवणुकीचा विचार कराल तर दीर्घकालीन आणि सुरक्षित योजनांना प्राधान्य द्या. स्वतःच्या पैशांचे व्यवस्थापन स्वतःच्या हाताखाली ठेवल्यास या महिन्यात तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत आणि सुरक्षित झालेली दिसेल. ऑगस्ट महिन्यामध्ये प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात नशिबाची तुम्हाला मोठी साथ लाभणार असून नात्याला एक व्यावहारिक आणि प्रगतिशील दिशा मिळेल. हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अनपेक्षित आणि सकारात्मक बदल घेऊन येत आहे. प्रेम संबंध आणि नवीन सुरुवात तुमच्या प्रेम जीवनात नशिबाचे चक्र आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून सिंगल आहेत किंवा योग्य जोडीदार सापडत नव्हता त्यांच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होईल. हे केवळ भावनिक नाते नसणार तर हे खूप समजूतदार आणि एकमेकांना आधार देणारे नाते ठरणार. जुन्या नात्यांमध्ये चढ उतार किंवा गैरसमज आता संपतील आणि नात्यात एक ताजेतवानापणा अनुभवायला मिळेल. एकमेकांबद्दल वाटणारा संशय किंवा अविश्वास दूर होऊन परस्पर नाते अधिक घट्ट होईल. आता वैवाहिक जीवन आणि भविष्यातील नियोजन विवाहित जोडप्यांसाठी हा काळ तर अत्यंत स्थैर्य देणारा ठरणार. तुम्ही दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदी राहाल आणि भविष्यासाठी काही ठोस व्यावहारिक निर्णय घेऊ शकता. घर खरेदी करणे असो, मालमत्तेत गुंतवणूक करणे किंवा कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एकत्र निर्णय घेणे, अशा काही गोष्टी या महिन्यात प्राधान्याने घडतील. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता वाढल्यामुळे घरात तुमचे आनंदी वातावरण राहील. तर तुमच्या नात्यात पूर्वी काही तणाव असतील तर ती परिस्थिती आपोआपच सुधारेल आणि नात्याला एक नवी मॅच्युरिटी म्हणजेच काय परिपक्वता मिळेल. तसेच तुमच्या कुटुंबामध्ये आणि घरातील वातावरण संमिश्र परिस्थिती पाहायला मिळेल. एकीकडे घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे अंतर्गत मतभेद किंवा काही नकारात्मक सवयींमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता पण दिसते. कुटुंबातील घडामोडी आणि सुख समृद्धी घरामध्ये भौतिक सुख सुविधांची तर वाढ होईल आणि वातावरण अत्यंत समृद्ध राहील. कुटुंबामध्ये महिला सदस्य विशेषतः आईचे सहकार्य आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. घरात एखादं शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे किंवा नवीन सदस्याचे बाळाचे आगमन होण्याची तर सुखद शक्यता आहे. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आनंदाने खर्च कराल. घरात एका प्रकारची नवीन ऊर्जा जाणवेल आणि जिव्हाळा पाहायला मिळेल, ज्यामुळे परस्पर संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. नात्यांमधील आव्हाने आणि सावधगिरी उत्तम राहणार. या वातावरणासोबतच या महिन्यात कौटुंबिक नात्यामध्ये काही अशी अधिकार गाजवण्याची वृत्ती किंवा संशयी वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या हट्टी स्वभावामुळे किंवा पैशाच्या देवाघेवाणीवरून घरात गुप्त वाद किंवा मत्सर निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा चुकीचा अट्टहास न धरता परिस्थिती शांतपणे हाताळणे गरजेचे आहे. बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरातील वातावरण बिघडू देऊ नका. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून सर्वांशी प्रेमाने वागा. त्यामुळे घरातील शांतता टिकून राहील. तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने तर हा काळ अत्यंत उत्तम, संतुलित आणि शिस्तबद्ध काळ असणार. या महिन्यात तुमचे मन आणि शरीर दोन्ही एकमेकांना पूरक कामं करतील, ज्यामुळे तुम्हाला कमालीची स्थिरता लाभणार. शारीरिक ऊर्जा, शारीरिक आरोग्य तुम्ही स्वतःला अत्यंत मजबूत, ऊर्जावान आणि सुरक्षित अनुभवाल. तुमच्या आरोग्यामध्ये एक प्रकारची शिस्त येईल. तर तुम्ही गेल्या काही काळापासून काही आजाराने त्रस्त असाल तर या महिन्यात योग्य उपचार, स्वतःच्या आरोग्याप्रती दाखवलेल्या कडक नियमांमुळे त्यात वेगाने सुधारणा होईल.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत राहील. फक्त पाठीचे दुखणे, हाडे किंवा रक्तदाबाशी म्हणजे ब्लड प्रेशर संबंधित जुन्या तक्रारी असल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं पाणी घ्या. नियमित रुटीन ठेवा तुमचं. व्यायामाची नवीन दिनचर्या सुरू करण्यासाठी तर हा काळ खूप चांगला आहे. तुमचे मानसिक आरोग्य या स्तरावर तुम्ही अत्यंत शांत, परिपक्व आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असाल. कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःवरचा ताबा न गमावता तुम्ही परिस्थिती शांतपणे हाताळू शकाल. मनातील सर्व प्रकारची भीती, चिंता किंवा नैराश्य दूर होईल. भूतकाळातील भावनिक धक्क्यांमधून तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाहेर काढू शकाल. तुमच्या भावनांवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल, ज्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होणार नाही. ध्यानधारणा, प्राणायाम किंवा योगासने केल्यास तुम्हाला मानसिक शांतता आणि आंतरिक शक्तीचा मोठा अनुभव येईल. तुम्हाला या महिन्यामध्ये विश्वाचा म्हणजे दैवी शक्तीचा अंतिम सल्ला स्पष्ट दिसत आहे इथे. हा काळ तुमच्यासाठी शिकण्याचा, नवीन कल्पना अंमलात आणण्याचा आणि भविष्यात पाया मजबूत करण्याचा आहे. भविष्याचा पाया या महिन्यात तुम्ही उत्साही आणि व्यावहारिक समजूतदारपणा यांचा योग्य मेळ घातला पाहिजे. या महिन्यात तुम्ही काय करावे तर नवीन गोष्टी शिका आणि अंमलात आणा. तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पनांवर काम करायला सुरुवात करा. एखादा नवीन कोर्स शिकणे असो किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कामात लहान पावले टाका. कोणतीही मोठी झेप घेण्यापूर्वी जमिनीवर राहून सुरुवात करा. कामाचे छोटे छोटे भाग करून ते शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करा. आर्थिक गुंतवणूक आणि नियोजन. पैशाच्या बाबतीत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. भविष्यातील बचतीसाठी लहान लहान प्रमाणावर का होईना पण सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा. ऊर्जेचा योग्य वापर करा. तुमच्यातील नवीन उत्साह आणि ऊर्जेला योग्य दिशा द्या. नवीन संधीकडे सकारात्मकतेने आणि कुतूहलाने पहा. आता या महिन्यात तुम्ही काय टाळलं पाहिजे तर घाईगडबडीत घेतलेले मोठे निर्णय, अति उत्साहाच्या भरात किंवा पुरेशी माहिती नसताना कोणताही आर्थिक व्यावसायिक निर्णय घेऊ नका. अधुरे ज्ञान आणि निष्काळजीपणा. कोणतेही काम अर्धवट सोडू नका. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही नवीन करारावरती किंवा कागदपत्रांवरही सही करू नका. मन विचलित होणे. एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालणे टाळा. अन्यथा लक्ष विचलित होऊन एखाद्या कामात यश मिळणार नाही आणि एकाच वेळी एकाच गोष्टींवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.